नशा है, मदहोशिया तुझको भुला के अब जाऊं कहाँ। चॅनल पवित्र हिंदूमधील ठळक बातम्या प्रसिद्ध करत आहोत। मंगळवार पेठ येथील श्री एकमुखी दत्त देवस्थान म्हणजेच श्री एकमुखी दत्त आखाडा ट्रस्ट या ठिकाणी मराठी आणि हिंदी सिनेपार्श्वगायिका सावनी रवींद्र यांनी आज भेट दिली। या प्रसंगी एकमुखी दत्त आखाड्याचे मठाधिपती श्री संतोष गिरी गोसावी महाराज यांचे दर्शन घेतले। यावेळी शेकडो भाविकांनी सावनी रवींद्र यांना शुभेच्छा दिल्या। तत्प्रसंगी पार्श्वगायिका सावनी रवींद्र यांनी करवीर निवासिनी आई अंबाबाईचे दर्शन घेतले। अचानक कोल्हापूर दौऱ्यावर त्यांनी कोल्हापूर येथे भेट दिली। यावेळी एकमुखी दत्त आखाडा ट्रस्ट आणि दत्त देवस्थानतर्फे त्यांचा सन्मान व सत्कार केला। मी सावनी रवींद्र, चिंतन श्री गुरुदेव दत्त। आता एकमुखी दत्त मंदिर संस्थान इथे मी आलेली आहे कोल्हापुरातल्या। खरं तर कोल्हापुरात जेव्हा जेव्हा येणं होतं तेव्हा आवर्जून या मंदिरात आल्याशिवाय मी राहत नाही। माझी खूप श्रद्धा आहे आणि इथले महाराज संतोष गोसावी महाराज हे मला मोठ्या भावासारखे आहेत। त्यामुळे गेली अनेक वर्ष आमचा जिव्हाळा आहे आणि दत्तगुरूंचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत। याचा मला खूप आनंद आहे, माझं खूप मोठं भाग्य आहे। आणि ह्या स्थानी आल्यावर नेहमीच मनाला खूप प्रसन्न वाटतं, खूप शांतता मिळते। आणि कोल्हापुरात आलात तर आवर्जून दर्शन घ्या। आता ह्या मंदिराचा जीर्णोद्धार लवकरच होणार आहे आणि भव्य स्वरूपात हे मंदिर स्थापन होणार आहे। त्यालाही माझ्या खूप खूप शुभेच्छा।